प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, नारायण राणे, अजय भावस्कर, ती संगीताबाई वानखेडे, हे सगळे लोक मनोज जरांगे पाटलावर भुंकण्यासाठी सोडलेले आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे हे लोक कोणाच्या सांगण्यावरून भुगतात. पण मनोज जरांगे पाटील समाजासाठी निस्वार्थीपणे काम करत असल्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील भारी पडला आहे. हा माणूस मॅनेज होत नसल्यामुळे मग या माणसाला आणखीन बदनाम कसं करायचं, मग मराठ्यांच्या अंगावर घालायचे. म्हणून आता एक तो आमदार कोणता बार्शीचा, तो मनोज जरांगे पाटलावर विविध प्रकारचे आरोप करतोय. पण त्याला हे कळत नाही आपल्याला ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्या मराठ्यांच्या विरोधात बोलायचं कसं. पण ह्या लोकांना पैसा, पद आणि प्रसिद्धी इतकी लालच झाली की ते समाजाचा अजिबात करत नाहीये विचार, कारण ते होऊन गेले लाचार. जय शिवराय मित्रांनो, मी सागर कोलते. तुम्हा सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. या सगळ्यांना आपण आपल्या व्हिडिओमधून जबरदस्त धुणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मराठा असून मराठा आरक्षणात विष कालवायचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमुळे गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होत आहे आज. कारण या लोकांना फक्त चढलाय सत्तेचा माज. अरे याच गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं रे, थोडी वाटू द्या लाज. कोणाच्याही सांगण्यावरून फक्त पैशासाठी, पदासाठी, एका आमदारकीसाठी समाजाशी गद्दारी करायची, वाटेल ते बोलायचं, पुन्हा तोंड वर करून सांगायचं आम्हाला राजकारणाचा मोह नाही, आम्ही फक्त रात्रंदिवस समाजाचा करत असतो विचार. अरे तुम्ही काय करणार समाजाचा विचार, तुम्ही तर राजकारणी लोकांचे झाले लाचार. आणि जे मनोज जरांगे पाटील समाजासाठी निस्वार्थीपणे काम करताय, स्वतःच्या रक्ताचं पाणी करताय, त्यांना कुठलं पद लागत नाही, पैसा लागत नाही, त्यांना कुठली प्रसिद्धी लागत नाही. कारण या माणसाने स्वतःच्या परिवाराला सोडून समाजाला मानलाय मायबाप. आणि त्या जरांगे पाटलाला तुम्ही या राजकारणाचा ऐकून विरोध करताय, जरांगे पाटलांच्या विरोधात वाटेल ते बोलताय. अरे आकला आहे का थोड्या? अरे गद्दारांनो लक्षात घ्या, तुमच्या या नालायकपणामुळे बरबाद होत चाललाय मराठ्यांच्या पिढ्यानपिढ्या. आपले आपले म्हणून तुम्हाला याच गोरगरीब मराठा समाजाने मोठं केलंय. त्यांच्यामुळे तुम्ही भक्कळ पैसा कमावला, प्रॉपर्ट्या कमावल्या, बंगले बांधले, घेतल्या गाड्या घोड्या, आणि आता त्यांच्या आरक्षणात खरा खोड्या. जरांगे पाटलांच्या विरोधात त्या राजकारणी लोकांचं ऐकून तुम्ही वाटेल ते बोलताय, फक्त पदासाठी, एका आमदारकीसाठी. वा वा गद्दारांनो, काय कामगिरी करत आहात तुम्ही समाजाकरता मोठी. आणि लक्षात घ्या गद्दारांनो, मनोज जरांगे पाटील निस्वार्थीपणे काम करताय म्हणून त्यांच्या पाठीमागे आज कोटींनी मराठा ठाम आहे. तुम्ही आणि काही फरक पडत नाही, तुम्ही चुकीचं त्यांच्याबद्दल काही दिलं पेरून, कारण की तो माणूस खानदानी मराठा आहे, तुम्हाला 100% पुरणार उरून. अरे समाजाच्या जीवावर तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घेतली, तुमचा स्वार्थ साधून घेतला, अरे भरून घेतले तुम्ही तुमचे घरे. अरे तुमच्यापेक्षा कुत्रे बरे. कुत्रा तर इमानदार असतो, ज्याने त्याला मोठं केलं त्याची तो कुत्रा कधीच सोडत नाही साथ. आणि तुम्हाला ज्याने मोठं केलं तुम्ही त्यांचाच करायला निघाले विश्वासघात. मग सांगा तुमच्या कामरात घातली पाहिजे का नाही लात. या आरक्षणापायी कित्येक मराठ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली. त्या आत्महत्या केलेल्या मुलांच्या आई वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बघा. अरे नुसती पटत होती आग. या मुलांनी आत्महत्या करू नये म्हणून निस्वार्थीपणे मनोज जरांगे पाटील काम करताय, आणि तुम्ही त्याच मनोज जरांगे पाटलांना लावायचा प्रयत्न करताय डाग. या राजकारणी लोकांचा ऐकून तुम्ही मराठा आरक्षणात खोड्या करताय. तुम्ही करताय लय मोठं पाप. तुम्हाला येणाऱ्या मराठ्यांच्या पिढ्या कधीच करू शकत नाही माप. आपले आपले म्हणून गद्दारांनो तुम्हाला मोठं केलं आम्ही, याची जाणीव ठेवली नाही तुम्ही. स्वतःच्या बापाचा सोडून दुसऱ्याच्या बापाचा करता गाजा वाजा, याची तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार सजा. लाज वाटू द्या.